नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा 21 जुलैच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आनंदी खूप रडत असते कारण तिचा ड्रेस हा फाटलेला असतो। तेव्हा आनंदी ही उठून उभी राहते आणि रडत सर्वांसमोर म्हणते, ड्रेस फाटल्यामुळे मी उभी नाही राहू शकले। तर लगेच जो काही सार्थक असतो त्याला खूप वाईट वाटते कारण आनंदी ही ड्रेस फाटल्यामुळे उभी नाही राहू शकली, म्हणून त्याला आनंदीला बोलल्याचे खरंच खूप गिल्टी वाटत असते। तेव्हा सार्थक हा सर्वांना बाहेर जाण्यासाठी सांगतो, तर रेश्मा खुश होऊन ही आनंदीकडे बघत असते आणि केदारसुद्धा। तेव्हा सार्थक रागाने रेश्माकडे बघतो आणि म्हणतो की तुम्हाला काही वेगळे सांगायचे का? मी बाहेर जाण्यासाठी सांगितले, मग तुम्ही इथे कसे? तेव्हा केदार आणि रेश्मा हे रागाने बाहेर निघून जातात। तर सार्थक आपल्या अंगातील कोट काढतो आणि तो आनंदीच्या अंगामध्ये घालतो। तेव्हा सार्थकला खूप वाईट वाटत असते कारण आनंदीची ती अवस्था बघून। त्यानंतर सार्थक पाणी घेतो आणि तो ग्लास आनंदीला पिण्यासाठी देतो। तेव्हा आनंदी रडत असते, पाणी पित असते। तेवढ्यात सार्थकचे लक्ष त्या खुर्चीला जो काही खिळा असतो त्याकडे जाते आणि सार्थकच्या सर्व काही लक्षात येते। तेव्हा केदार आणि रेश्मा हे बाहेर बोलत असतात। तर लगेच रेश्मा म्हणत असते की किती ॲटिट्यूड मुलगी आहे, सर सुद्धा आले आणि ती उठून उभी सुद्धा राहू शकली नाही। तेवढ्यात लगेच सार्थक येतो आणि रागाने तो रेश्माला म्हणतो की का थांबली बोलायचे, बोल ना। आणि खूप मोठा गुन्हा केला ना आनंदीने, त्यामुळे आता काय करायचे, कामावरून काढून टाकायचे ना। रेश्मा म्हणते की नाही सार्थक, मला तसे नाही म्हणायचे, पण अशी व्यक्ती जर आपल्या ऑफिसमध्ये असली तर तिला आपलं इम्प्रेशन हे कमीच पडणार ना। सार्थक म्हणतो की ती का उठली नाही हे तुला माहिती आहे का? तर लगेच रेश्मा म्हणते की हो, तिचा ड्रेस फाटला। तर लगेच सार्थक म्हणतो की फाटला नाही पण फाटला गेला। सार्थक तो खिळा रेश्मासमोर धरतो। केदार म्हणतो अरे हा तर खिळा आहे। तर लगेच सार्थक म्हणतो की हो, हा तर भिंतीवर असायला हवा प्रत्येक गोष्टीला आधार देण्यासाठी, पण कोणीतरी हा खिळा मुद्दाम आनंदीचा ड्रेस फाडण्यासाठी तिथे खुर्चीत रोवला गेलेला होता आणि त्यामुळे तिचा ड्रेस फाटला गेला। आणि कोणत्याही मुलीची इज्जत तिच्यासाठी खूप महत्त्वाची असते, त्यामुळे ती उठली नाही आणि कुठल्याही मुलीला सर्व काही दोष तिच्यावर लादण्यापेक्षा हा खिळा भिंतीवरून तिच्या खुर्चीत कसा पोचला याचा विचार करायला हवा। तर लगेच रेश्माचा खूप असा पोपट बनलेला असतो आणि ती घाबरतच म्हणते की हो ना, याचा तर विचार करायलाच हवा। तर मिनारे म्हणतात की हो, हे कोणी केले आणि का केले याचा तर विचार करायलाच हवा। आणि लगेच सार्थक म्हणतो की हे कोणी केले आणि का कशासाठी केले या विचारात मला आत्ता नाही पडायचे, पण हे जे कोणी केले ना ती व्यक्ती खरंच खूप विकृत आहे। आनंदीला त्रास देण्यासाठी ती व्यक्ती इतक्या खालच्या थराला पोहोचत आहे, त्या व्यक्तीबरोबर मला कुठलेही संबंध ठेवायचे नाही असे सार्थक बोलतो। तर लगेच रेश्माला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो। रेश्मा म्हणते की सार्थक, तुला काय वाटतं की हे सर्व मी केले का? तू माझ्याकडे बघून असा का बोलतोस? तर लगेच सार्थक म्हणतो की मी तू केले असे म्हणत नाही, पण हे तूच करू शकते। तर लगेच रेश्मा ही आवाज वाढून सार्थक बोलते। सार्थक म्हणतो की आवाज वाढून बोलू नको, आनंदीला त्रास देण्यासाठी तू आत्तापर्यंत जे जे काही केले ना ते सर्वांना माहिती आहे। रेश्मा म्हणते की सार्थक, मी काही केलेले नाही। केदार म्हणतो की अरे ती म्हणते तर विश्वास ठेव, कारण ती आपल्या कंपनीची सिनियर डिझायनर आहे। तेव्हा सार्थक चिडतो आणि पुन्हा माझ्या ऑफिसमध्ये हे असे काही जर घडले तर ते मला चालणार नाही, कारण हे राज्याध्यक्षांचे ऑफिस आहे। तेव्हा अशी वॉर्निंग देत तो खिळा रेश्माच्या हातात रागाने ठेवत सार्थक तेथून रागाने निघून जातो। तर लगेच रेश्माची तर बोलतीच बंद होते। त्यानंतर इकडे सुधा ही गुरुजींबरोबर फोनवर बोलत असते आणि तुम्ही परवाच या असे ती सांगते। तर वृंदा खुश होऊन म्हणते की शेवटी तू गुरुजींना बोलावूनच घेतले। तर लगेच सुधा म्हणते की सार्थकच्या मनात काय चालू आहे ते आपल्याला कळायला हवे ना। तर लगेच वृंदा म्हणते की केदारकडून आपल्याला त्या मुलीबद्दल समजले, त्यामुळे तुझ्या मनातील जी काही भावना आहे ती आणखीनच हतबल झाली असेल। सुधा म्हणते की सार्थक जेव्हा सांगेल तेव्हा सांगेल, पण आपण तर तयारीला लागायला हवे, पण अगोदर ती गोंडेवाली मुलगी सापडायला हवी। तर लगेच वृंदा ही टेन्शनमध्ये येते। वृंदा म्हणते की आता तिचे काय मध्ये? तर लगेच सुधा म्हणते की अगं, मागच्या वेळेस आपल्याला जे काही डॉक्टरांनी सांगितले ना गुरुजींना की ती गोंडेवाली मुलगी जर सापडली तर यांची तब्येतसुद्धा सुधारेन। तेव्हा जी काही ऑर्डर असते म्हणजे लाडू हे शेव बनवण्याची, ते लगेच जी काही अश्लेषा असते ती लीनाला फोन करते आणि ती ऑर्डर देते। तर लीना खुश होऊन ती ऑर्डर स्वीकारते। त्यानंतर इकडे सार्थक हा आपल्या कॅबिनमध्ये येतो। तर आनंदी ही घाबरून उभी राहते। तर सार्थक म्हणतो की काही नाही, तुम्ही शांत बसा।
मग सार्थक विचारतो की आनंदी मॅडम, तुम्ही जर अनकम्फर्टेबल असाल तर घरी जाऊ शकता, कामाचे काही नाही, काम उद्या होईल, इतके अर्जंट नाही ते काम. आणि तुम्ही घरी कशाने जाता? तर लगेच आनंदी म्हणते की बसने किंवा ॲटोने. तर लगेच सार्थक म्हणतो, तुम्ही आज पब्लिक ट्रान्सपोर्टने जाऊ नका, मी तुम्हाला घरी सोडतो. तेव्हा आनंदी तयार होते. त्यानंतर इकडे लीना आणि मालतीने सर्व काही पदार्थ बनवलेले असतात आणि लीना ते सर्व पदार्थ हे राज्याध्यक्षांच्या घरी देणार असते. तर अण्णा म्हणतात की अगं, इतकं मोठे पिशवी घेऊन तू कशी जाणार, चल मी तुझ्याबरोबर येतात. म्हणून अण्णासुद्धा लीनाबरोबर जायला निघतात. त्यानंतर इकडे सार्थक हा आनंदीला घेऊन गाडीतून घरी येत असतो. तेव्हा तो गाणे लावत असतो, पण एका चढी एक गाणे लागत असते म्हणून सार्थक लगेच ते बंद करतो आणि सॉरी बोलतो. तर लगेच आनंदी ही सार्थकडे बघत असते. त्यानंतर लगेच सार्थकच्या मोबाईलवर आईचा म्हणजे सुधाचा फोन येतो आणि ती येताना सार्थकला भाजी आणण्यासाठी सांगते. सार्थक म्हणतो की आई, मी बाहेर आहे, तर दुसरे कोणाला तरी सांग ना. तर लगेच आई म्हणते की अरे, येताना तूच आण, तसा तू घरीच येतो. तर सार्थक हो बोलतो आणि फोन ठेवतो. त्यानंतर इकडे लीना आणि अण्णा हे सार्थकच्या राजाध्यक्षाच्या घरी ती ऑर्डर घेऊन आलेले असतात आणि वृंदा आणि ह्या बाहेर येतात. तर लगेच अण्णा म्हणतात की हेच जे काही सार्थक राजाध्यक्ष आहे त्यांचे घर, आणि मला वाटले नव्हते कधी आपण त्यांच्या घरीसुद्धा येऊ शकतो. तेव्हा अण्णा वृंदाला म्हणतात की आपली एकादशीच्या दिवशी मंदिरात भेट झाली होती, मी आनंदीचे बाबा. तर लगेच वृंदा म्हणते की आनंदी कोण? तर लगेच ती शालाका म्हणते की आता ती नाही का आपल्या घरामध्ये मागे ते घाणेरडे पाय घेऊन आली होती ते. तर लगेच वृंदा म्हणते की आता झाली ना ऑर्डर, मग देऊन टाक पैसे. तर लगेच अण्णा म्हणतात की पैसे कशाला? अण्णा म्हणतात की पैसे कशाला, हे तर आपल्या घरासारखेच आहे ना. तर लगेच वृंदा म्हणते की म्हणजे? अण्णा म्हणतात की आनंदी ही सार्थकच्या ऑफिसमध्ये काम करते म्हणूनच. तर लगेच वृंदा ही म्हणते की लगेच आनंदी ही आमच्या ऑफिसमध्ये काम करते, मग ती आमची नोकरच आहे. आणि असे म्हणतात की नोकराकडून काही घ्यायचे नसते, आणि मी बरोबर बोलते ना, असं वृंदा म्हणते. तर लीना आणि अण्णा एकमेकांकडे पाहू लागतात. तर लगेच हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये सार्थक आणि आनंदी हे एकाच वेळी एकाच भाजीवालीकडून भाजी घेत असतात आणि सार्थक हा मैत्रीचा हात आनंदीकडे पुढे करत असतो. तर आनंदी सार्थकच्या या मैत्रीला काय प्रत्युत्तर देणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.